नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संबंधित सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे ह्या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला जर नोकरीची आवश्यकता नसेल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ इथे आठवणीने तुम्ही शेअर करा. तर जसं की स्क्रीनवरती सगळ्यांना दिसतंच आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचं ऑफिशियल पेज ओपन आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथे BMC अंतर्गत जी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संबंधित इथे सविस्तर माहिती बघणार आहोत. वेगवेगळ्या विविध पदांसाठी ही भरती आहे, तर संपूर्ण पदांची माहिती आपण इथे सविस्तरपणे बघणार आहोत. ऑफिशियल ही जी वेबसाईट आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची, त्याची लिंक तुम्हाला इथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. त्याद्वारे संपूर्ण जी जाहिरात आहे तुम्ही जवळ बघू शकता. जवळजवळ 6 ते 7 पदांसाठी, वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती आहे. प्रत्येकासाठी इथे सेपरेट नोटिफिकेशन निघालेलं आहे. जाहिरातसुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी आहे. तर आपण प्रत्येकाची इथे सविस्तर सेपरेटपणे माहिती बघूया. आणि प्रत्येकाची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा इथे अपलोड केलेली आहे. त्याद्वारे तुम्ही संपूर्ण माहिती तिथून PDF डाउनलोड करून बघू शकता. तर चला आपण आता सविस्तरपणे आपल्या व्हिडिओला इथे सुरुवात करूया. तर ही इथे पहिली जाहिरात आहे. बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, TN मेडिकल कॉलेज आणि BYL नायर हॉस्पिटल अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरसाठी ही इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंट नोटीस फॉर फिलिंग इन द पोस्ट ऑफ टेक्निशियन ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस. ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम अ इलिजिबल कॅन्डिडेट फॉर अ वॅकंट पोस्ट ऑफ अ टेक्निशियन. टेक्निशियनचे इथे तंत्रज्ञाच्या ह्या पोस्ट आहेत. इन अ व्हेरियस डिपार्टमेंट ऑफ अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर अंडर TN मेडिकल कॉलेज आणि BYL नायर हॉस्पिटल. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे आणि वॉकिंग सिलेक्शन आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची तुम्हाला इथे परीक्षा द्यायची नाही आहे, थेट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन आहे. सो पहिली इथे पोस्ट आहे EEC टेक्निशियन. ह्यासाठी एक इथे जागा आहे. ट्रेंड इन हँडलिंग EEG, EMG, NCV मशीन. 12th पास विथ अ नॉलेज ऑफ मराठी आणि इंग्लिश. 12वी उत्तीर्ण तुम्ही आवश्यक आहे. त्याचबरोबर ट्रेनिंग तुमचं हवं इन हँडलिंग EEG, EMG आणि NCV मशीन. मराठी आणि इंग्लिशचं नॉलेज तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. 25,000 रुपये या पदांसाठी तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. पुढची इथे पोस्ट आहे ऑप्टोमेट्रिस्ट. फुल टाईम ही पोस्ट आहे. यासाठी BSc तुमचं ऑप्टोमेट्रीमध्ये होणं गरजेचं आहे आणि 40,000 रुपये या पदांसाठी तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. त्यानंतर डेंटल टेक्निशियनची पोस्ट आहे एक. यासाठी शुड बी वेल वर्स विथ अ मेकिंग ऑफ मटेरियल रिक्वायर्ड फॉर ॲक्सेसरीज, टेकिंग ॲप्रोप्रिएट मेजरमेंट अँड अलायनिंग द मटेरियल ऑफ अ ब्रेसेस, आर्टिफिशियल टीथ. नॉलेज ऑफ अ मराठी, इंग्लिश आणि 12th पास यासाठी असणं गरजेचं आहे. 25,000 रुपये या पदांसाठी वेतन आहे. तर ह्या टेक्निशियनच्या पोस्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट तुमचा पिरियड राहणार आहे. डेट ऑफ जॉईनिंग दिल्यापासून 3 वर्षापर्यंतचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे. सो मित्रांनो, जरी कंत्राटी असेल तरी 3 वर्षापर्यंत तुम्हाला ही सुवर्णसंधी आहे. आणि बऱ्याच वेळा हा अनुभव तुमचा जो असतो त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होतो आणि हे कॉन्ट्रॅक्टसुद्धा वाढवलं जातं. सुरुवातीला तरी आता 3 वर्षापर्यंत हे कंत्राटी आहे. एज लिमिट यासाठी आहे 38 वर्ष. फीस तुमची ॲप्लिकेशनसाठी इथे आहे. डिमांड ड्राफ्ट तुम्हाला बनवायचा आहे 150 रुपये प्लस GST, असा टोटल 177 रुपयाचा. द डीन ऑफ TN मेडिकल कॉलेज यांच्या नावाने. डिमांड ड्राफ्टशिवाय ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट इथे कन्सिडर केले जाणार नाहीत. जनरल कंडिशन इथे दिलेल्या आहेत. सो तुम्हाला जर या पदांसाठी अप्लाय करायचं असेल तर ह्या सगळ्या कंडिशन इथे वाचा. पूर्ण जर माहिती सविस्तरपणे इथे दिलेली आहे तशी. डॉक्युमेंट तुम्हाला जी इथे दिलेले आहेत बघा काय काय लागणार आहे. तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट. आणि ही जी माहिती आहे सगळ्या पदांसाठी सेम असणार आहे, त्याच्यामुळे ही आपण एकदाच बघूया. नंतर कोणकोणती पदं आहेत ती बघूया. सो यासाठी तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, एज्युकेशन क्वालिफिकेशनचे सगळे सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट विथ मराठी सब्जेक्ट, 12वीचं मार्कशीट, MSc IT सर्टिफिकेट, एम्प्लॉयमेंट क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय तुमचं अथॉरिटी, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. लेटेस्ट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट फॉर
मॅरिड फिमेल ज्या आहेत त्या कॅन्डिडेटसाठी गॅजेट कॉपी जर नेम चेंज असेल तर इफ इट इज नॉट अवेलेबल मॅरिड फिमेल कॅन्डिडेट कॅन अप्लाय विथ देअर मेडन नेम. सो आधीच्या नावाने सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सो या सगळ्याच्या झेरॉक्स कॉपी तुम्हाला लागणार आहेत. सो आता अर्ज कसे करायचे ती महत्त्वाची माहिती आपण बघूया. इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे, यासाठी कोणत्याही प्रकारची इथे परीक्षा नाही आहे. So the date appointed candidate will be technical break of 1 day before completion of every 90 days period of their tenure. MSCIT सर्टिफिकेट आणि 10वी मराठी विषय घेऊन पास होणं खूप यासाठी महत्त्वाचं आहे. द ॲप्लिकेशन इन अ प्रिस्क्राईब फॉर्म completely in all respect with the recent passport size photo duly affixed there on along with demand draft. सो तुमचा जो इथे अर्ज दिलेला आहे तो परिपूर्ण अर्ज, त्यासोबत तुमचा फोटो, त्यासोबत जो डी डी दिलेला आहे त्या अमाऊंटचा डी डी तुम्हाला इथे द्यायचा आहे. सबमिटेड इन अ डिस्पॅच, तुम्हाला हा सबमिट करायचा आहे. डिस्पॅच सेक्शन ग्राउंड फ्लोअर ऑफ TN मेडिकल कॉलेज अँड नायर हॉस्पिटल मुंबई ऑन ऑर बिफोर 4/7/2022. सो 4 जुलै दुपारी 4 वाजेपूर्वी तुम्हाला हे जे ॲप्लिकेशन आहेत ते द्यायचे आहेत. ॲप्लिकेशन रिसिव्ड आफ्टर अ प्रिस्क्राईब डेट अँड टाईम विल नॉट बी कन्सिडर. इंटरव्ह्यूची डेट फिक्स नाही आहे. शेड्यूल ऑफ अ इंटरव्ह्यू विल बी डिस्प्ले ऑन अ नोटीस ऑफ अ नायर हॉस्पिटल. सो इंटरव्ह्यूचं जे शेड्यूल आहे ते तुम्हाला नायर हॉस्पिटलच्या डिस्प्ले जो बोर्ड असेल तिथे नोटीस बोर्डवर बघायला मिळणार आहे. इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे चेंबर ऑफ अ डीन TN मेडिकल कॉलेज BYL नायर हॉस्पिटल मुंबई इथे. सो ह्याच खाली तुम्हाला जो प्रिस्क्राईब फॉर्मॅट आहे ॲप्लिकेशनचा तो दिलेला आहे, त्यामध्येच तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशन आहे ते इथे करायचा आहे. सो ह्या झाल्या टेक्निशियनच्या ह्या पोस्ट होत्या. अशाच वेगवेगळ्या पोस्ट आहे त्यासुद्धा इथे आपण बघूया. ॲप्लिकेशन फॉर्मॅट तुम्ही इथे नीट फिल करा आणि तिथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढच्या इथे पोस्ट आहेत स्टाफ नर्सच्या ह्या पोस्ट आहेत. सेम ह्याच प्रोजेक्ट अंतर्गत TN मेडिकल कॉलेज आणि सिस्टर इंचार्ज आणि स्टाफ नर्सच्या सिस्टर इंचार्जसाठी 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण जनरल नर्सिंग मिडविफरी 3 वर्षाचा कोर्स, त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचं जे रजिस्ट्रेशन आहे ते विथ ॲटलिस्ट 5 इयर एक्सपिरियन्स ॲज अ स्टाफ नर्स. स्टाफ नर्सचा तुमच्याकडे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. MSCIT सर्टिफिकेट, नॉलेज ऑफ अ मराठी इंग्लिश. एज यासाठी 32 वर्ष इथे वयोमर्यादा आहे. 55,000 रुपये यासाठी वेतन आहे. स्टाफ नर्सच्या 5 पोस्ट आहे, यासाठी सुद्धा 12वी सायन्स शाखेतून उत्तीर्ण. GNM तुमचा कोर्स 3 वर्षाचा. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन. MSCIT हवं, नॉलेज ऑफ अ मराठी इंग्लिश आणि 25 वर्ष यासाठी इथे वयोमर्यादा आहे. 40,000 रुपये वेतन मिळणार आहे. यासाठी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पिरियड इथे आहे 3 वर्षाचा. वयोमर्यादा इथे आहे वयोमर्यादा पदानुसार इथे दिलेली आहे दोन्ही पदासाठी. सो तुम्ही ती बघू शकता. आणि जास्तीत जास्त इथे आहे 38 वर्ष. यासाठी सुद्धा DD द्यायचा आहे 177 रुपीजचा. जनरल कंडिशन डॉक्युमेंट सगळी यासाठी सुद्धा सेम आहे. बाकी सगळी इन्फॉर्मेशन जी आधी सांगितली तशीच आहे. याचा फॉर्मसुद्धा तुम्हाला तिथे सेम ॲड्रेसवरतीच इथे द्यायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्मॅट ह्याचासुद्धा इथे दिलेला आहे. सो तुम्ही तो इथे बघू शकता. सो या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. त्यानंतर पुढच्या इथे पोस्ट आहेत ॲडव्हर्टाइजमेंट नोटीस फॉर अ फिलिंग ऑफ अ पोस्ट ऑफ थेरपिस्ट. सो फुल टाईम असिस्टंट फिजिओथेरपिस्टच्या 2 पोस्ट आहे. यासाठी असिस्टंट फिजिओथेरपिस्ट शुड हॅव अ मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ अ मास्टर इन फिजिओथेरपी, न्यूरोसायन्स, न्यूरोपेडियाट्रिक्स और बॅचलर फिजिओथेरपी वी ॲटलिस्ट 3 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला इथे गरजेचा आहे. 55,000 वेतन आहे. फुल टाईम ज्युनियर फिजिओथेरपिस्टच्या 3 पोस्ट आहे, ज्यासाठी 45,000 रुपये वेतन आहे. यासाठी तुम्ही बॅचलर इन फिजिओथेरपी गरजेचं आहे. फुल टाईम असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्टच्या पोस्ट आहे, ज्यासाठी 55,000 रुपये इथे वेतन आहे. त्यानंतर फुल टाईम ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्टच्या 3 पोस्ट आहे. प्रत्येकाचं क्वालिफिकेशन सेपरेटली दिलेलं आहे. सो तुम्हाला ज्या पदांसाठी अप्लाय करायचं आहे ती तुम्ही माहिती बघू शकता. फुल टाईम ग्रेड 1 ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपीच्या पोस्ट आहेत आणि फुल टाईम ग्रेड 2 ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपीच्या पोस्ट आहे, ज्यासाठी 55,000 ते 45,000पर्यंत वेतन आहे. यासाठी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पिरियड तुमचा 3 वर्षापर्यंत आहे. DD यासाठी सुद्धा जोडायचा आहे आणि सेम ठिकाणी तुम्हाला इथे जो ॲप्लिकेशन दिलेला आहे ते द्यायचं आहे. यासाठी सुद्धा ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट तुम्हाला इथे दिलेला आहे. त्यानंतर इथे पुढच्या पोस्ट आहेत तुमच्या वेगवेगळ्या अजून. यामध्ये इथे आहेत आता फुल टाईम क्लिनिकल फिजिओलॉजिस्ट, फुल टाईम काउन्सिलिंग फिजिओलॉजिस्ट, सायकोलॉजिस्टच्या ह्या पोस्ट आहेत. त्यानंतर फुल टाईम स्पेशल एज्युकेटर, फुल टाईम स्पेशल एज्युकेटरच्या 4 पोस्ट आहे. प्रत्येक पदासाठी त्यासंबंधीचा वेतन आणि एज्युकेशन क्रायटेरिया इथे दिलेला आहे. वोकेशनल काउन्सिलरच्या पोस्ट आहे. यासाठी MA तुमचं हवं इन क्लिनिकल सायकोलॉजी
अँड B.Ed स्पेशल एज्युकेटर बोथ एक्सपिरियन्स ऑफ 2 year इन अ रिहॅबिलिटेशन वर्क. 30,000 रुपये वेतन आहे. यासाठी सुद्धा 3 वर्ष इथे कॉन्ट्रॅक्ट पिरियड तुमचा असणार आहे. ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट याखाली तुम्हाला दिलेला आहे. सो त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे तुमचे ॲप्लिकेशन करायचे आहे. दिलेले डॉक्युमेंट त्यासोबत जोडून तुम्हाला ते तिथे द्यायचे आहेत. त्यानंतर पुढच्या इथे पोस्ट आहेत. पेडियाट्रिक्सची पोस्ट आहे एक. यासाठी तुमचं MD DNB इन पेडियाट्रिक्स असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. 80,000 रुपये यासाठी वेतन आहे. सायकॅट्रिकच्या पोस्ट आहे एक पोस्ट आहे. यासाठी सुद्धा 80,000 रुपये तुम्हाला वेतन आहे. MD DNB इन सायकॅट्री गरजेचं आहे. ऑर्थोपेडिक्सच्या पोस्ट आहेत पार्ट टाईम. यासाठी 30,000 रुपये वेतन मिळणार आहे. ENT स्पेशालिस्टच्या इथे पोस्ट आहेत पार्ट टाईम. यासाठी सुद्धा 30,000 रुपये वेतन आहे. ऑफ्थॅल्मॉलॉजीच्या इथे पोस्ट आहे ज्यासाठी स्पेशालिस्ट टू हॅव मिनिमम मास्टर डिग्री इन ऑफ्थॅल्मॉलॉजी. मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. 2 वर्षाचा अनुभव इथे गरजेचा आहे. 80,000 रुपये वेतन आहे. त्यानंतर डेंटिस्टच्या पोस्ट आहे. यासाठी 55,000 वेतन आहे. BDS तुमचं इथे कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव इथे गरजेचा आहे. यासाठी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पिरियड तुमचा असणार आहे 3 वर्षापर्यंत. 38 वर्ष यासाठी वयोमर्यादा आहे. यासाठी ॲप्लिकेशन फी तुमची आहे 580 प्लस GST अशी टोटल 684 रुपये तुम्हाला इथे DD जो आहे तो इथे जोडायचा आहे. ॲप्लिकेशनचा ह्याचासुद्धा इथे तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे. डॉक्युमेंट सगळ्या पदांसाठी सेम आहेत. तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे जोडायचे आहेत. 4 जुलै ह्याची लास्ट डेट आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूच्या डेट अजून कोणासाठीही कन्फर्म दिलेल्या नाही आहेत. इंटरव्ह्यूच्या डेट तुम्हाला तिथे नोटीस बोर्डवरती नंतर बघायला मिळणार आहेत. हे बघा इथे संपूर्ण हा ॲप्लिकेशन फॉर्मॅट इथे दिलेला आहे. सो याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन करायचे आहेत. त्यानंतर पुढच्या इथे पोस्ट आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट नोटीस फॉर अ फिलिंग पोस्ट ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसरच्या 2 पोस्ट आहे. सो यासाठी कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर मस्ट पजेस अ मास्टर डिग्री इन सोशल वर्क MSW तुमचं हवं आहे. इट इज अ प्रेफरेबली हॅव 2 year ऑफ एक्सपिरियन्स. तुम्हाला ॲज अ मेडिकल सोशल वर्कर म्हणून 2 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. 40,000 रुपये यासाठी वेतन आहे. 3 वर्ष यासाठी इथे कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे आणि 38 वर्ष वयोमर्यादा इथे आहे. यासाठी तुम्हाला 177 रुपयेचा DD जो आहे तो इथे फॉर्मसोबत जोडायचा आहे. ह्याचासुद्धा ॲप्लिकेशन फॉर्मॅट, कुठे अर्ज द्यायचा, ती संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. ह्या सगळ्या ज्या PDF आहेत वेबसाईटवरती प्रसिद्ध आहेत, तिथे डाउनलोड तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा इथे तुम्हाला दिलेले आहे, त्याद्वारे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. त्याचबरोबर इथे अजून वेगवेगळ्या असिस्टंट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापकाच्या पोस्ट आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत पेडियाट्रिक, सायकॅट्रिक, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, EST प्रत्येकाच्या इथे पोस्ट आहेत. क्वालिफिकेशन MD DNB तुम्हाला लागणार आहे. सगळ्यांसाठी मास्टर क्वालिफिकेशन इथे कंपल्सरी आहे. त्यानंतर ENT स्पेशालिस्टच्या पोस्ट आहे. यासाठी सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन इन तुमचे ENT, ऑफ्थॅल्मॉलॉजी, ऑर्थोपेडिक्सच्या पोस्ट आहेत. डेंटिस्ट्रीच्या सुद्धा पोस्ट आहे ज्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर इन पेडियाट्रिक्स आणि असिस्टंट प्रोफेसर इन ओरल सर्जरी. सो ह्याच्यासुद्धा पोस्ट आहे. या सगळ्या पदांसाठी तुम्हाला 1,00,000 रुपये इथे वेतन मिळणार आहे. यासाठी कॉन्ट्रॅक्ट पिरियड तुमचा असणार आहे फ्रॉम अ डेट ऑफ जॉईनिंग टू टिल 1 year और अप टू द डेट ऑन विच दीज पोस्ट आर फिल्ड ऑन अ रेग्युलर बेसिस ऑफ अ नायर हॉस्पिटल. सो जे ज्या आधी होईल त्यासुद्धा तुमचं इथे पिरियड असणार आहे. 38 वर्ष वयोमर्यादा आहे. यासाठी तुम्हाला 684 रुपये अमाऊंटचा DD यासोबत इथे जोडायचा आहे. ह्याचीसुद्धा इंटरव्ह्यू डेट अजून कन्फर्म नाही आहे. अर्ज तुम्हाला 4 जुलैपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत इथे सबमिट करायचे आहेत. ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट इथे तुम्हाला दिलेला आहे. या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला सगळे जे ॲप्लिकेशन आहेत ते करायचे आहेत. संपूर्ण तुमचे एज्युकेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स डिटेल नीट परिपूर्ण अर्ज भरून तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे. सो संपूर्ण या पदांसंबंधीची माहिती इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. टेक्निशियनच्या सुद्धा पोस्ट आहे. यामध्ये स्टाफ नर्सच्या पोस्ट आहे. सो नक्कीच तुम्ही या सुवर्णसंधीचा इथे फायदा करून घेऊ शकता. आरोग्य विभागाअंतर्गत ह्या बऱ्याच पोस्टसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे. सो तुम्ही जर यासाठी पात्र, इलिजिबल असाल, इच्छुक असाल तर नक्कीच याचा फायदा करून घ्या. अर्ज करताना जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तुमचे जे काही प्रश्न असतील ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ, कारण की खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असेल तरी बऱ्याच ज्या पोस्ट आहे त्या 3 वर्षापर्यंत आहे आणि वेतनसुद्धा इथे खूप छान आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो प्रत्येकाने इथे आठवणीने शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचायला मदत होईल.
सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.